आणि त्या ठिकाणी 13व्या दिवशी तो असणारा आत्मा 13व्याच्या विधीनंतर एका प्रवासाला निघतो। त्या प्रवासाचं नाव आहे वैतरणी नावाची नदी आहे। मलमूत्र दुर्गंधीनं भरलेली नदी या जीवाला पार करून जावं लागतं आणि पार करून जात असताना यमाचे दूत त्या ठिकाणी संपूर्ण आयुष्याच्या हिशोबानुसार त्या ठिकाणी महाराज या जीवाला छळ करतात। प्रमाण आहे मारिती तोडिती झोडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल। वैतरणी नावाच्या नदीचा प्रवास पार करत असताना या जीवाला मायबाप असा एक विशिष्ट कालावधी लागतो, तो म्हणजे 365 दिवसाचा कालावधी। आणि 365 दिवसाच्या कालावधीमध्ये आत्म्याला ज्या वेळेस मायबाप भूक लागत असते त्यावेळेस त्या नदीच्या प्रवासामध्ये अशी काय विशिष्ट अशी भोजनाची व्यवस्था नसते त्या वैतरणी नदीमध्ये। म्हणून त्या जीवात्म्याला मायबाप भूक लागल्यानंतर तोच असणारा आत्मा पाहुण्याच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला त्या तिथीला त्या आत्मा त्या घरामध्ये प्रवेश करतो। म्हणून आपल्याकडे पाहुण्याचं निमित्त साधून त्या जीवात्म्याला जेवण घातलं जातं, यालाच म्हणायचं मासिक श्राद्ध। विठ्ठला आणि म्हणून आज 365 दिवसाचा त्या जीवात्म्याचा प्रवास बरोबर एका 12च्या नंतर तो आत्मा चांगल्या योनीमध्ये स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्या असणाऱ्या जीवात्म्याचं उभ्या आयुष्यामधलं जे काही पुण्य आज तुम्ही आम्ही सर्वजण मिळून नामस्मरणातून निघालेलं पुण्य, अन्नदानातून निघालेलं पुण्य, वस्त्रदानातून निघालेलं पुण्य, अशा सर्व प्रकारच्या दान कर्म क्रियेतून निघालेलं पुण्य एक पुष्प पुण्याचं प्रतीक म्हणून आज त्या वडिलांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या पुजारी परिवारांनी श्रद्धायुक्त अंतकरणाने केलेलं कर्म यालाच म्हणायचं वर्षश्राद्ध। विठ्ठला आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात की अरे बाबानो, हे श्राद्ध कर्म तुम्ही आम्ही करता यामध्ये नवना याला शास्त्रामध्ये पुरावा आहे दादानो। अरे मोठा पुरावा आहे, ज्यावेळेस पंडूराजांनी देह ठेवला त्यांचा आत्मा स्वर्गाच्या दिशेने वाटचाल होत असताना स्वर्गामध्ये अडवलं गेलं, तो आत्मा परत फिरला। पांडवांनी त्या ठिकाणी देवाला प्रश्न विचारला, देवा अरे आमच्या वडिलांनी बरेच दिवस झालं देह ठेवलाय परंतु आत्म्याला मुक्ती नाही, अजून निश्चित असं स्थान नाही। त्यावेळेस मायबाप भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितलं, अरे पोरांनो त्या ठिकाणी तुमच्या आत्म्याचं पुण्य कमी पडतंय, ते पुण्य वाढवण्यासाठी तुम्हाला एक विधी करावा लागेल, एक यज्ञ करावा लागेल। तो यज्ञ कधी करायचा कसा करायचा, तो एका वर्षाने ज्या तिथीला देह ठेवलाय ते तिथे अनुसरून धरायचं असं भगवान श्रीकृष्णाने पांडवांना सांगितलं। आणि तोच यज्ञ तुम्ही आम्ही आज नातेवाईकांच्या प्रीत्यर्थ करतो, त्याचंच नाव आहे वर्षश्राद्ध। विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी। बरं का करायचा? अरे आजच्या दिवशी तो एकच आत्मा नव्हे तर पाठीमागच्या बऱ्याच पिढ्यातली पित्र मायबाप या कुळाकडून आज पुण्याची वाट बघत असतात। महाराज त्याला पुरावा आहे, पाहता ते वाट स्वर्गीचे पूर्वज धन्य भक्तराज वावा कोणी। आणि एकदा का त्या पूर्वजांना पुण्य मिळालं आज पुष्प स्वरूपातून की मायबाप ते पूर्वज आशीर्वाद देऊन जात असतात। नामा मने पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती सर्व काळ, आणि सर्व काळामध्ये कल्याण व्हावं असा आशीर्वाद देतात। आणि म्हणून आजचं जे कर्म आहे दादांनो, ते कर्म म्हणजे कृतज्ञता व्यक्त केलेलं कर्म आहे। समाजामध्ये 2 वर्ग आहेत, एक कृतज्ञ आणि दुसरा आहे तो कृतज्ञ। अरे ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड उपकारानंच करणं याला कृतज्ञता म्हणतात, आणि ज्याची उपकाराची फेड अपकारानं करणं याला कृतज्ञता म्हणतात। एक लक्षात ठेवा, या विश्वामध्ये परिस्थिती परमाने बदलणारी माणसं कितीतरी आहेत, पण आपली परिस्थिती बदलवणारी माणसं म्हणजे ते आपले आईवडील असतात दादा। अरे परिस्थिती प्रमाणे बदलणारी माणसं कितीतरी या समाजामध्ये आहेत,
पण आपली पूर्ण परिस्थितीच बदलून टाकणारी आपली आई आणि वडील असतात. अशा असणाऱ्या त्या वडिलांच्या उपकारातून पूर्णता कुणीच उतराई होत नाही, परंतु काही अंशी काय होईना, परंतु उतराई होण्याकरता आज त्या वडिलांच्या प्रीत्यर्थ हे केलेलं कर्म, याचंच नाव आहे कृतज्ञता व्यक्त केलेला सोहळा. विठोबा रखुमाई, म्हणून हे असं जे कर्म केलेलं आहे, अरे त्या जीवात्म्याला सुद्धा आज इतका आनंद होणार, इतका आनंद होणार. तो आत्मा देखील सूक्ष्म स्वरूपाने फिरत असताना असा हा भव्य दिव्य सोहळा बघितल्यानंतर अंतकरणामध्ये विचार करणार. त्या अंतकरणातल्या विचाराचं माझं तुकोबराय वर्णन करतात. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, 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 माझा बहु गोड झाला. हो शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. त्या जीवात्म्याला आज आनंद होणार महाराज. आज या ठिकाणी त्या वडिलांच्या प्रीत्यर्थ मायबाप एवढं सुंदर कार्य या ठिकाणी होत असताना याचा अर्थ असा आहे की या परिवाराला मार्गदर्शन करणारे आई वडील धन्य असावेत. आपुलिया येता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आणि कुळामध्ये जन्माला येऊन आईवडिलांचे उपकार जाणणारी संतती, याचा आनंद देवाला होतो. तयाचा हरेक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. म्हणून तुकोबराय म्हणतात, हे कर्म तुम्ही आम्ही करता, यामध्ये नवल नाही. अरे हे कर्म मी स्वतः केलेलं आहे. पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण. तुकोबराय म्हणतात पिंड पदावरी, पद म्हणजे ठिकाण. स्वतः तुकोबराय म्हणतात हे पिंडदानाचं जे कर्म आहे, हे कार्य आहे, ते मी त्या ठिकाणी जाऊन केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? आईच्या प्रीत्यर्थ मातृगया आणि वडिलांच्या प्रीत्यर्थ पितृगया, या मातृ आणि पितृगयेमध्ये जाऊन हे पिंडदानाचं कर्म केलं. आणि कर्म केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये काय झालं तर माझे झाले गयावर जन्म, फिटले पितरांचे ऋण. तुम्हा सर्व जीवावर तिघा जणांचे मुख्य ऋण आहेत महाराज. अरे पहिला ऋण आहे तो देवाचा, दुसरा ऋण आहे तो साधू संताचा, आणि तिसरा ऋण आहे तो पितरांचा म्हणजे आपल्या माते पित्यांचा. देवाने जन्माला घातलं हा देवाचा ऋण आहे. साधू संतांनी मार्गदर्शन केलं, मार्ग दाखवला, मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संत ते यांचा ऋण आहे. आणि मात्या पित्यांनी संगोपन केलं, हे मात्या पित्यांचं महत्वाचं ऋण. या मात्या पित्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुकोबराय म्हणतात पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर्जन,
पिटले पितरांचे ऋण. म्हणून तुम्हा सर्व जीवावर पूर्व पित्रांचं ऋण असतं आणि पूर्व पित्रांच्या ऋणानंतर महाराज आजच्या दिवशी का त्यांना पुण्यप्राप्ती झाली की ते असणारे पित्र नक्कीच आशीर्वाद देतात. म्हणून पिंड पिंड म्हटलेलं आहे. अरे आपण पिंड पूजा करतो का? ज्याप्रमाणे एखाद्या अनेक वस्तूचं मिश्रण केलं जातं त्याला एक विशिष्ट नाव दिलं जातं, त्याप्रमाणे हा अनेक तत्वाचा बनवलेला देह याला साधू संतांनी पिंडाची उपमा दिलेली आहे दादा. म्हणून देहाचं प्रतीक म्हणून मायबाप पिंड पूजा केली जाते. ही पिंड पूजा फक्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्येच केली जाते दादानो. का तर आपल्या भारत देशामध्ये दादानो संत परंपरा आहे, ग्रंथ परंपरा आहे आणि संत वाड्मय. अरे आपली भारतीय संस्कृती संत परंपरेने नटलेली आहे, ग्रंथ परंपरेने नटलेली आहे, संत वाड्मयाने नटलेली आहे. मला मुळीच म्हणायचं नाही की बाकीच्या देशामध्ये साधू संत नाहीत असा माझा मुळीच दावा नाही दादानो. अरे बाकीच्या देशामध्ये साधू संत आहेत, परंतु जे भारतीय साधू संतांची उंची आहे ते अजून इतर कुठल्या देशातल्या साधू संतांना ती गाठता आली नाही. कशावरून? अरे ज्या वेळेस माझ्या भारत देशातला फटक्या कपड्यातला संन्यासी अमेरिका शिकागो सारख्या देशामध्ये जातो आणि त्याला 2 मिनिटं व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली जाते, या 2 मिनिटाच्या संधीमध्ये तो भारत देशातला फटक्या कपड्यातला संन्यासी अमेरिका शिकागो सारख्या देशावर छाप पडतो. याला कारण असते त्याच्याजवळ असते ती भारतीय साधू संतांची शिकवण असते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. याही पुढे चला. स्वामी विवेकानंदांच्या नंतर अमेरिकेमध्ये जाणारे पहिले वक्ते कोण असतील तर प्राध्यापक शिवाजीराव भोसले. सगळ्यांना ज्ञात असेल. ज्या वेळेस प्राध्यापक शिवाजीराव भोसले अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांना फक्त 2च मिनिटं व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली होती. 2च मिनिटं. या 2 मिनिटाच्या संधीमध्ये प्राध्यापक शिवाजीराव भोसले व्यासपीठावर बोलत असताना अमेरिकेतला एक तरुण तडफदार युवक उठला आणि प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंना खडसावून विचारलं, म्हणे का हो प्राध्यापक, तुम्ही कोणत्या भारतीय संस्कृतीचं मोठेपण आमच्या पुढे करून सांगता? कोणत्या भारतीय संस्कृतीचं मोठेपण आमच्या पुढे करून सांगता? तुमच्या भारत देशामध्ये पाहायला गेलं तर गल्ली बोळाने भिकारी भिकारी. त्यावेळेस प्राध्यापक शिवाजीराव भोसलेने मायबाप त्या युवकाला खडसावून सांगितलं, तू म्हणतोय ना की माझ्या भारत देशामध्ये गल्ली बोळाने भिकारी आहे. भिकारी आहे त्याचं कारणही तेवढं मोठं आहे, भिकारी आहे त्याचं उत्तरही तेवढं मोठं आहे. ऐकायचंय तुला? ऐक. आणि म्हणून प्राध्यापक शिवाजीराव भोसलेने सांगितलं, म्हणले हे बघ, शायद तुम्हारे देश में देने वाले लोग नहीं है इसलिए लेने वाले भी नहीं है, हमारे देश में देने वाले लोग हैं इसलिए लेने वाले भी है. म्हणजे आमच्या भारतीय संस्कृतीनं द्यायलाही शिकवलंय आणि घ्यायलाही शिकवलंय. म्हणून या विश्वामध्ये आमची भारतीय संस्कृती तोर आहे. विठ्ठला संस्कृतीची व्याख्या 2च वाक्यामध्ये. माणसाला भूक लागली तेवढं खाणं ही माणसाची प्रकृती आहे. अरे माणसाला भूक लागली तेवढं खाणं ही माणसाची प्रकृती आहे. भूक लागली त्यापेक्षा जास्त खाणं ही मानवाची विकृती आहे. आणि आपल्याला भूक लागलेली असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर समोरच्या भुकेल्या माणसाला ही देणं ही तर खरी माझ्या भारताची संस्कृती आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आणि म्हणून मायबाप जिवंत आहे तोपर्यंत तर पिंडदान केलंच जातं किंवा त्या ठिकाणी मायबाप त्या असणाऱ्या मात्या पित्यांची सेवा केलीच जाते. परंतु आज गेल्यानंतरही त्यांच्या प्रित्यर्थ पिंडदान केलं जातं. ही माझ्या भारताच्या संस्कृतीमध्येच फक्त घडतं महाराज. आणि म्हणून पिंड पिंड म्हणजे हा अनेक तत्वाचा बनवलेला देह. हा जो देह यालाच मानवी देह 3.5 हाताचा नरदेह म्हटलं जातं. या नरदेहाला मायबाप तुम्ही आम्ही सहजासहजी जन्माला आलो नाही. नरदेह दुर्लभ जाना
शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अरे हा मिळालेला मानवी देह अत्यंत दुर्लभ मिळालेला आहे. दुर्लभ असणारा मानवी देह तुम्हा मला मिळाला दादानो. परंतु जन्माला आल्यानंतर या सगळ्या जीवांवर कलियुगाचं वारं लागलं आणि कलियुगाचं वारं लागल्यानंतर महाराज प्रत्येक जीवाला एक ब्रह्म निर्माण झाला. आपण कोण आहे, कुठून आलोय, कशा करता आलोय, काय करायचे याचं भान राहिलं नाही. जन तरी देखे गुंतले प्रपंचे स्मरण ते त्याचे त्याशी नाही किंवा देवे दिला देह भजना गोमटा तो हा झाला पाटा बाधिकेचा. आणि ज्या वेळेस माझे सर्व संत या सृष्टीमध्ये अवतार धारण केला त्यावेळेस साधू संतांनी तुम्हा सर्व समाजाकडे मायबाप दूर अशी दृष्टी टाकली तर साधू संतांना सर्व समाज दुःखी दिसला. नको त्या वाम मार्गाने भरकटत असलेला दिसल्याबरोबर साधू संतांनी विचार केला या विश्वातल्या प्रत्येक जीवाला उपदेशाची गरज आहे. म्हणून माझ्या उपदेश म्हणून नाथ महाराजांनी भागवत रूपी भांडाराची निर्मिती केली. ज्ञानोपरायणी ज्ञानेश्वरी सारखी वाड्मयीन कृती निर्माण केली आणि तुकोबरायांनी 5वा वेद म्हणून गात्याची निर्मिती केली. आणि गात्याची निर्मिती करत असताना काही अभंग उपदेशपर प्रकरणामध्ये टाकले महाराज. आणि उपदेश करत असताना सांगितलं रे बाबांनो तुम्ही आम्ही सर्वजण जीव या सृष्टीमध्ये जन्माला आलोय. जन्माला आल्यानंतर मिळालेलं जे आयुष्य आहे, आयुष्य म्हणजे काय, जन्मल्यापासून मरेपर्यंत जो मधला काळ आहे त्याचं नाव आहे आयुष्य. अरे आयुष्य ज्याच्या सत्तेनं मिळालेला आहे आणि ज्याच्या सत्तेनं थांबणार आहे असा या आयुष्याचा मालक मिळालेल्या आयुष्यामध्ये आपलासा केल्यानंतर या जीवाच्या पाठीमागे असणाऱ्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन हा जीव खऱ्या सुखाला प्राप्त होईल. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा.
सांगितलं रे फक्त आयुष्यामध्ये एकच करा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नव्हे न जीवा सुख नव्हे. एवढं कळकळीनं का सांगितलं? महाराज म्हणतात अरे या जगाच्या बाजारात फिरत असताना एकदा का जन्माला घालणारा देव वैरी झाला की या जगामध्ये तुम्ही कशाही कुणालाही हाका मारा, तुम्हाला कोणी जवळ करू शकत नाही. सगळ्याला कोरोनाच्या काळामध्ये आठवलं आहे का नाही? सगळ्यांना माहीत आहे एकदा का देव वैरी झाला की कुणी आपल्या जवळ येऊ शकत नाही. पण एक लक्षात ठेवा, अख्खं जग वैरी होऊ द्या आणि फक्त देव तुमचा असू द्या, या जगामध्ये तुम्हाला कुणीच काही करू शकत नाही. आणि म्हणून एकदा रामायणामध्ये प्रसंग आलेला आहे. राम रावण युद्ध चालू होतं महाराज. राम रावण युद्ध चालू असताना संध्याकाळची वेळ आहे. युद्ध थांबलं. प्रभूंच्या लक्षात आलं की आपल्या धनुष्यामध्ये असणारा जो बाण आहे त्या बाणाचं टोक जरा खराब झालंय. म्हणून त्यांनी बाण काढला आपल्या धनुष्यातून आणि धनुष्यामधून बाण बाहेर काढला आणि ज्या दगडावर बसले होते त्याच दगडावर तो बाण जोर जोरात घासला. घासल्याबरोबर त्या बाणाचं टोक लाल झालं, गरम झालं. आता गरम लाल झालेला बाण त्या ठिकाणी गार करायचा आहे म्हणून शेजारी चिखल होता, त्या चिखलामध्ये जोरात रवून दिला. रवल्याबरोबर वरती काढला तर त्या बाणाच्या टोकाला थोडस लाल रक्त लागलेलं पाहायला मिळालं प्रभूला. प्रभूला वाईट वाटलं. नक्कीच आपल्याकडून काहीतरी जीव जंतू किडा मुंगी मेले असावेत, हत्या झाली असावी. म्हणून ज्या जागेवर बाण रवला होता त्या जागेवरचा चिखल बाजूला काढून बघितला तर महाराज तो तीक्ष्ण बाण एका बेडकाच्या पाठीमध्ये जोरात घुसला होता. प्रभूला वाईट वाटलं. प्रभूने त्या जखमी बेडकाला हातावर घेतलं आणि जखमी बेडकाला हातावर घेऊन ते प्रभू त्या बेडकाकडे बघून म्हणतात अरे बेडका, ऐन वेळी डराव डराव करून अख्ख्या गावाला झोपा लागू देत नाहीस आणि एवढा तीक्ष्ण बाण तुझ्या पाठीत घुसलाय तरी तू आवाज देखील केला नाही. त्यावेळेस बेडकाने सुंदर उत्तर दिलं. म्हणले प्रभू, या जगाचे मालक तुम्ही आहात, जन्माला घालणारे तुम्ही, मारणारे तुम्ही, या सृष्टीचे चालक मालक जर यावेळी वैरी झालाय तर जगामध्ये बाकीच्याला हाका मारून काय उपयोग होणार आहे? अरे म्हणजे एकदा का जन्माला घालणारा देव वैरी झाला की जगामध्ये तुम्ही कशाही कुणाला हाका मारा, तुम्हाला कोण जवळ करणार नाही. म्हणून माझ्या तुकोबरायांनी छाती टोकपणे सांगितलं, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नव्हे न जीवा सुख नव्हे. एवढं कळकळीनं का सांगतात त्याचं आणखी एक उत्तर आहे अभंगाचं दुसरं चरण. दुःखाची
म्हणा अमोल महाराज म्हणा. आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेने बिना जीवा सुखानो है. तेने बिना जीवा सुखानो है. ये रती माई के दुखाची जगाती. ये रती माई के दुखाची जगाती. ये रती माई के दुखाची जगाती. बिना जीवा सुखाना है. तेने बिना जीवा सुखाना है. माई का दुखाची आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा सुखानो है. सुखनो है. सुखनो जीवा. तेने बिना जीवा सुखनो. तेने बिना जीवा सुखनो है.